नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत, तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल आज कोणती रेसिपी आहे। आज आपण झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईल अगदी कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये, कोठेही तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, जे आपल्याकडे साहित्य आहे ना त्याच साहित्यामध्ये ही आपला कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ तयार होणार आहे। तर सर्वात आधी इथे मसाला तयार करून घेऊया। एका ज्या कढईमध्ये किंवा ज्या टोपामध्ये तुम्हाला मिसळ बनवायची आहे त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं, थोडंसं तेल टाकून खोबरं भाजायचं, पटकन भाजलं जातं आणि असं होऊन जातं। थोडंसं तेल टाकायचं, कलर चेंज झाला की मगच हे काढायचं। त्याच्यानंतर कांदा घालायचा, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांदा भाजून झाला की अद्रक आणि लसणाचे घालायचं। अद्रक आणि लसूण घातल्यानंतर एखादा मिनिटभर परतवून घ्यायचं, मस्त असं एकत्र काढून घ्यायचं। थोडेसे खडे मसाले घ्यायचे, इथे 2 दालचिनी, 2 लवंग आणि विलायची दगडफूल घेतलेला आहे। मिरं घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, पण मिरं नाही घातलेलं आहे इथं, त्याच्यामुळे बघा अजूनही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मसाले, पण हे ते कमी साहित्यामध्ये आणि मस्त झणझणीत अशी चवीची आपल्याला ही मिसळ बनवायची आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये ना आता 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे, मस्त असं ह्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे बघा। आणि आता तरी मिसळ म्हटलं की तरी यायला लागते, आणि तरी म्हटलं की तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं, तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता। जिरे मोहरीची फोडणी घालायची, एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घातलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। याच्यामध्ये मसाला घातलेला आहे, जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं। हा मसाला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा, जोपर्यंत याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत अगदी व्यवस्थित हा परतवून घ्यायचा, म्हणजे की तरी छान येते आणि मिसळ चवीला सुद्धा खूप छान लागते। आता इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे, पण तुम्ही घरचा लाल तिखट मसाला, काश्मीरी लाल तिखट पावडर सुद्धा घालू शकता। आता इथे तुम्ही जिरा पावडर, धना पावडर सुद्धा घालू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर असते, बाकीचे मसाले त्याच्यामुळे मी घातलेले नाहीये। शेवटी आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत, थोडंसं त्याच ह्याच्यामधून मसाल्याच्या ताटामधून पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम आहे, गरमच पाणी घालायचं, गरम पाण्याने तर्री छान येते आणि चवसुद्धा छान लागते। 2 ते 3 मिनिट अशीच मधून अधून हलवत ह्याला ना आपण वाफ काढून घ्यायची, म्हणजे मटकी थोडीशी व्यवस्थित शिजली जाईल आणि लागेल पटकन अशी। आपल्याला ही 2 ते 3 मध्ये एकदा हलवायची, परत झाकून ठेवायची 1 ते 1.5 मिनिटं, अशा पद्धतीने बघू शकता। छान असं आपल्याला गरम आणि कडकडीत असलेलं गरम पाणी घालायचं, म्हणजे की तरी पटकन अशी येते आणि छान येते, तवंग येतो। चवीपुरतं मीठ घालून घ्या, वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि थोडासा गुळाचा तुकडा घालायचा। इतकासा गुळाचा तुकडा घातल्याने गोड होत नाहीये, फक्त मसाल्यांची बॅलन्समेंट होते, त्याच्यामुळे हे घालायची। बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे याला, आणि अगदी 3 ते 4 मिनिटांनंतर उकळून घेतल्यावरची ही आहे, किती छान अशी बघा तर्री आलेली आहे। अगदी आपण थोडंसं तेलाचा वापर जास्त केला होता आणि गरम पाणी वगैरे वापरल्यामुळे याचं जास्त प्रमाणामध्ये आलेलं आहे। तर आपण इथे सर्वात आधी फरसाण घालून घेऊया। आता ही घरच्या घरी केले, तुम्ही याच्यासोबत पिवळ्या बटाट्याची भाजी घेऊ शकता किंवा पोहे घेऊ शकता, कुठे कुठे पोहे सुद्धा खाल्ले जातात, त्याच्यामुळे फरसाण घातलेले, उसळ घातलेली आहे आणि तर्री घालायची। पाव घ्यायचं, पाव इथे भाजून सुद्धा घेऊ शकता तुम्ही, वरून लिंबू, कोथिंबीर आणि कांदा, मस्त अशी ही तयार झालेली आहे। तर कशी वाटली पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कोल्हापुरी झणझणीत मिसळ ही अशी एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी घरच्या साहित्यात। भेटूया अशाच्या नवीन रेसिपीसोबत, बाय।